नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा खूप चांगला दिवस म्हणजे गेल्या 5-6 दिवसामध्ये जवळजवळ आपण 1200 ते 1300 पॉईंट फक्त निफ्टीमध्ये सांगतो मी निफ्टीमध्ये पाहिलेले आहेत. जवळजवळ 3 ते 3,500 पॉईंट बँक निफ्टीमध्ये पाहिलेले आहेत. आता ही तेजी आहे ती कंटिन्यू राहू शकते किंवा एक प्रॉफिट बुकिंगची वेळ आलेली आहे का हेच पाहणं फक्त महत्त्वाचं असणार आहे. या मार्केटमध्ये काय करायचं आहे, लेबल वगैरे त्या निघतच असतात, त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. आत्ता फक्त लॉजिक फॉलो करा. ज्या पद्धतीने मार्केट चाललं ना, मार्केट अप ट्रेंडला चालू आहे ना, उगीच कुठेतरी सेलिंगचे ट्रेड शोधायचा किंवा इथून सेलिंग येईल तिथून सेलिंग येईल हे करत बसायची काहीही आवश्यकता नाही आहे. अतिशय छोटा व्हिडिओ बनवूयात आपण, त्यामध्ये जास्त मी काही डिस्कशन करणार नाही. कालचा जो व्हिडिओ आहे विकली ॲनालिसिसचा, त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. फक्त इथे एकच सांगायचं आहे मला, ज्यावेळेस मार्केटमध्ये कंटिन्यू फॉल होतो, मी आज टेलिग्राम चॅनलला सुद्धा हे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कंटिन्युअस फॉल आपण मार्केटमध्ये पाहत होतो ना, त्यावेळेस काय होत होतं, बरेच जण शोधत होते की आत्ता फॉल झाला आहे, मग इथून रिकव्हरी येईल, इथून रिकव्हरी येईल, इथून रिकव्हरी येईल, आणि त्यावेळेस कॉल साईडचे ट्रेड शोधत होते बरेच जण. आणि आत्ता काय चाललेलं आहे की जसं मार्केटवरती येते ना, प्रत्येकाला वाटतं की आता इथून फॉल येईल किंवा कोणत्याही एका लेवलपासून फॉल येईल, आणि त्याच्यासाठी काय करता येते, कॉन्ट्रा ट्रेड म्हणजे ज्याला आपण ट्रेंडच्या अगेन्स्टमधले जे ट्रेड आहेत ना ते शोधण्याचा प्रयत्न करतात. हे करण्याची काहीही आवश्यकता नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जर अगेन्स्टमध्ये घेतलं तर एकतर ते दिसायलाही कूल वाटतं की वरती जाणाऱ्या मार्केटमध्ये पुटमध्ये पैसे कमवला किंवा खाली जाणाऱ्या मार्केटमध्ये कॉलमध्ये पैसे कमवला, हे सांगायलाही भारी वाटतं. आणि बऱ्याच जणांची ही अपेक्षा असते की अगेन्स्टमध्ये ट्रेड थोडे जास्त एक्सेलरेट होतात. तर तसं काहीही नसतं. उगीच त्याच्या फंदात पडू नका. याच्या नादामध्ये काय होतं, मोठी मुवमेंट तुमच्या हातून सुटून जाते. आता फक्त एक लक्षात ठेवा, मार्केट अपसाईडला चालू आहे आणि त्याच सिच्युएशनमध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. अपसाईडचेच ट्रेड प्लॅन करायचे. याच्यामध्ये एक मॅक्सिमम काय होऊ शकतो तुमचं, एक दिवस ज्या दिवशी हे कधी फेल्युअर येणार आहे ना, म्हणजे समजा हा जो अपट्रेंड आहे तो फेल झाला आहे, तर तो एक दिवस तुम्हाला लॉस सहन करावा लागेल. त्यासाठी आपण स्टॉप लॉस ठेवतच असतो. तो लॉस सहन करण्याची तयारी ठेवा. मग दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आपल्याला जो काही सेटअप बनेल त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करण्याची संधी मिळणार आहे. आता उद्यासाठी काय करायचं आहे, मार्केट अपट्रेंडमध्ये आहे. आता फक्त एक लक्षात ठेवा, मार्केट ज्या पद्धतीने वरती आलेलं आहे ना, तर बऱ्याच लोकांना एक्झिटची संधी सुद्धा दिली नाही, म्हणजे ज्यांनी सेल पोझिशन बनवलेली होती ना. आणि आता सध्या तरी अशी सिच्युएशन नाही आहे की मार्केट त्यांना पुन्हा संधी देईल. तर ॲटलिस्ट काय होऊ शकतं, 24,000पर्यंत खूप लोकांचे स्टॉप लॉस असू शकतात. म्हणजे मला असं वाटतं की कमीत कमी ही जी रॅली आहे ना, मार्केट काही नाही म्हटलं तर 23,950पर्यंत एक्सटेंड करायला पाहिजे. जर मार्केटला त्या सगळ्यांनाच बाहेर काढायचं आहे तर ॲटलिस्ट एक प्रॉफिट बुकिंग चांगलं येण्याच्या अगोदर 23,950 ॲटलिस्ट टेस्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 24,040 ही महत्त्वाची लेवल आहे. हा जो 100 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. मग मार्केट तिथे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि जर मार्केटला आहे ही रॅली कंटिन्यू करायची असेल, म्हणजे ज्या पद्धतीचं एफआयचं बाईंग येते, कदाचित आजही बाईंग येऊ शकतं. जर ओव्हरऑल मार्केटमध्ये स्ट्रेंथ असेल आणि मार्केटला आता पुन्हा जे पाठीमागचे 6 महिन्यापूर्वीचे जे दिवस होते ते जर पुन्हा आणायचे असतील तर काय होऊ शकतं, एक हॉल्ट कॅन्डल किंवा 1-2-3 हॉल्ट कॅन्डल अशा बनून मार्केट ब्रेकआउट येऊ शकतो. डेली ॲनालिसिसमध्ये मी हे सांगितलेलं आहे. आता उद्यासाठी आपण काय प्लॅन करू शकतो, आता आपल्याकडे 2 महत्त्वाचे लेवल आहेत. एक आहे हे जे छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग आलेलं होतं ना मार्केटने सजेशन केलेलं, ती उद्यासाठी एक महत्त्वाची लेवल घेऊन चला. ती आहे 580. म्हणजे 23,580पर्यंत बाय ऑन डिप्सचाच विचार करायचा आहे. कोणत्याही कंडिशनमध्ये सेल साईडचा ट्रेड त्याच्या अगोदर प्लॅन करायचा नाही. वरती तुम्ही प्लॅन करू शकता कुठे 750 जर फेल्युअर येते 760-750ला, तर पण आत्ता सध्याला 23,580 ही लेवल महत्त्वाची आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होते, खाली येते आणि इथे सस्टेन करते, इथे येऊन थोडा वेळ सस्टेन करते आणि नवीन ब्रेकडाऊन बनवते, तर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि तिथे स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा. 25 ते 30 पॉईंट स्पॉटवरती स्टॉप लॉस असू द्यात. आता लेवल डिस्कस करण्यापेक्षा, म्हणजे 520 लेवल आहे, खाली 460 आहे वगैरे, या लेवल डिस्कस करण्यापेक्षा 1:2, 1:3 या पद्धतीने तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करत चालायचं आहे. फक्त एकदम जर फास्ट येते ना, तर कदाचित फास्ट आल्याच्यानंतर इथून पुन्हा त्याच इंटेन्सिटीने बाईंग येऊ शकतं. इथे काहीतरी सेटअप बनणं गरजेचं आहे, तरच आपल्याला एंट्री करायची. अपसाईड कुठे महत्त्वाचे आहे, तर आत्ता जिथे आपण बंद आहोत 674 जरी दिसत असलं तरीही फायनल क्लोजिंग हे 660, म्हणजे थोडं 10-15 पॉईंट खाली आलेलं आहे. आता ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती आहे आजचा हाय. मग आपण जी लेवल पकडणार आहोत ती आहे 22,720, सॉरी 22च म्हणतोय, 23,700. 22 ते 23 एवढं फास्ट आलं की ते लक्षात येत नाही. 23,720 जोपर्यंत आपण 23,720च्या वरती निघत नाही आहे ना, तोपर्यंत बाईंगचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन झाल्याच्या नंतर खाली ही आणि वरती ही जवळजवळ 100-125 पॉईंट वाटत आहेत, परंतु त्याच पद्धतीने, कारण का इथे कुठेही तुम्हाला बाईंगची संधी मिळू शकते. जर मार्केट थोडं खाली येतं आहे मग 620ला बनवू शकतं, 640 आहे, 580 आहे, कुठेही मिळू शकतं. पण जर मार्केट डायरेक्ट वरती जायला सुरुवात करते ना, तर थोडी वाट पहा. 720च्या वरती तुम्ही एक चांगली अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. पहिलं टार्गेट हे 22,760, छोटं आहे पण तेच आहे, 22,760 आहे, सॉरी पुन्हा 22 येते, 23,820, आणि त्यानंतर मग एक मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग मार्केट 24,000साठी, पण तरीही 23,880 आहे, 920 आहे. मी छोटे छोटे टार्गेट का सांगतोय, कारण का ज्या पद्धतीची मुवमेंट आहे ना, आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करणं खूप गरजेचं आहे. कधीही एक
शार्प कट जर आला तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वाईव्ह करता आलं पाहिजे. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या पद्धतीने आता ग्लोबल मार्केटमध्ये डाव आहे, चांगला पॉझिटिव्ह दिसतोय, गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह आहे, तर जर गॅप अप ओपनिंग झालं 760च्या आसपास तर हे एक इंटरेस्टिंग ठरू शकतं. काय होऊ शकतं, एक मार्केटमध्ये शार्प कट येऊ शकतो इथून, आणि ही जी लेवल आहे मग ती 680 आणि 700 याच्यामध्ये आहे ना, इथे येऊन एखादा डबल बॉटम बनू शकतं किंवा एखादी हॅमर कॅन्डल फॉर्म करू शकतं, तर इथे तुम्हाला चांगली बाईंगची संधी मिळू शकते. हां, अगदीच वरतून येतं आहे 760 ब्रेक होते ना, समजा 780 790ला ओपन होते आणि 760 ब्रेक होते, 750 ब्रेक होते, एखादा सेटअप बनून, तर इथे छोटा मोठा पुटचा ट्रेड बनू शकतो. मी स्वतः अवॉइड करणार आहे. तुम्ही त्यावेळची सिच्युएशन बघून ठरवू शकता कशा पद्धतीने आहे. मग इथे येऊन बाईंग होऊ शकतं, या पद्धतीने 2 बाईंग, आणि जर ओपन होऊन आजच्यासारखंच आज कसं झालं आहे असं एक बाईंग होऊ शकतं, किंवा ओपन होऊन इथे सस्टेन करून नवीन ब्रेकआउट क्रिएट करतं, तर तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. टार्गेट तेच असणार आहेत. आता लेवल अशा मार्केटमध्ये लेवलपेक्षाही ज्या पद्धतीने मार्केट चाललेलं आहे ना, तुम्ही त्याच्या फ्लो बरोबर चालत राहणं महत्त्वाचं आहे आणि आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचा. लेवल फक्त आपल्याला माहिती असलं पाहिजे की इथे एक छोटा मोठा रेजिस्टन्स आहे, इथे थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, तर त्याच्यासाठी लेवल महत्त्वाच्या असल्या पाहिजेत. आता बँक निफ्टीमध्ये खूप चांगली मुवमेंट होती आणि गेल्या काही दिवसापासून आपण कंटिन्युअस हे सांगत आहे की निफ्टीपेक्षाही बँक निफ्टी, कारण का बँक निफ्टीने सस्टेन केलेलं होतं. आज बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 1100 पॉईंटचं जरी मुवमेंट दिसत असले, 1100 पॉईंटचं क्लोजिंग आहे, तरीही फक्त फर्स्ट हाफमध्येच ही मुवमेंट झालेली आहे. म्हणजे 11 साडे 11 वाजेपर्यंत जी काही मुवमेंट झाली ना, त्याच्यानंतर मुवमेंट नाही आहे. म्हणजे एका छोट्याशा रेंजमध्येच मार्केटने कामकाज केलेलं आहे. जर हेच तुम्ही टाईम फ्रेम मोठी केली ना, तर तुमच्या लक्षात येईल चांगला पॅटर्न बनताना पाहायला मिळेल. जे प्राईज ॲक्शनवरती काम करतायत वगैरे, तर एक परफेक्ट पोल अँड फ्लॅग पॅटर्न आपल्याला बनताना पाहायला मिळालेला आहे. हां, आता इथे स्टॉप लॉस सुद्धा छोटा येणार आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि वरती जायचं सुरुवात करते ना, तर 51-800 ब्रेक झाल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही एक चांगली अपसाईड पाहू शकता. इथून सुद्धा 700 ते 800 पॉईंट मिळू शकतात, पण त्याच्यासाठी 52,000 हे पहिलं टार्गेट असू शकतं. 52,200 मी राऊंड फिगर सांगतो, मध्ये थोडंफार तुम्ही प्लस मायनस करू शकता. त्यानंतर आहे 52,500. या लेवलपर्यंत आपल्याला मार्केट जाताना पाहायला मिळू शकतं. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट किंवा चांगली गोष्ट काय आहे, तर तुमचा स्टॉप लॉस अतिशय छोटा येऊ शकतो. तो असेल 51,600 किंवा 550 करा, 51,550. हा मी स्पॉटवरती सांगतो. ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्राय करू शकता. हां, जर ही लेवल ब्रेक झाली ना, तर एक छोटा मोठा हा 300 पॉईंटचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. जिथे ब्रेकआउट आहे, ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ती टेस्टला जर आली तर तुम्हाला हा छोटा मोठा पुटचा ट्रेड पाहायला मिळू शकतो. आणि मार्केट जर फ्लॅट ओपन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन इथे येतं आहे, तर ही लेवल ही बाय ऑन डिप्ससाठी तुमची असू शकते. मग ती लेवल येऊ शकते 51,150 ते 51,250. या 100 पॉईंटच्या झोनमध्ये कुठेही आपल्याला चांगली बाईंगची संधी मिळू शकते. मग त्यानंतर 150, 200 पॉईंटचं तुम्ही टार्गेट ठेवू शकता. पुन्हा एकदा तेच सांगतो, काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट ज्या दिशेने चालले त्या दिशेने जा. फक्त काय होईल, ज्या दिवशी फेल्युअर येईल त्या दिवशीचा एक दिवसाचा तुमचा स्टॉप लॉस जाणार आहे, पण त्यासाठी ही रॅली मिस करू नका. बाकी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये तसं कळवा. पुढच्या काही दिवसातच आपण नवीन जे काही स्टॉक बाईंग आहेत ते रेकमेंड करण्याचा प्रयत्न करूयात. इथे असेल किंवा टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी काही स्टॉक मी दिलेले आहेत गेल्या 10-15 दिवसामध्ये. त्यांच्यामध्ये चांगले रिटर्न आहेत, पण तुम्ही त्याच्यामध्ये जे अजून मुवमेंट झाले नाही त्या स्टॉकमध्ये जाऊन चेक करू शकता आणि तिथे काही नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी जे आहेत ते करू शकता. तर ही माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.